महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। स्वराज्य संस्था, महानगरपालिका, नगरपालिका रणधुमाळी। नेत्यांचं मत कोणाला, जनतेचा कौल कोणाला? पहा फक्त महाराष्ट्र टुडे 24 न्यूजवर। पुसद नगर परिषदेत चौरंगी लढत होण्याचे संकेत। या पालिकेचे नगराध्यक्ष पद एकेकाळी महाराष्ट्राचे स्वर्गीय मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी भूषवले होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी एकेकाळी नगराध्यक्ष म्हणून नेतृत्व केलेल्या पुसद नगर परिषदेच्या निवडणुकीत यंदा चौरंगी लढत रंगताना दिसत आहे। महायुतीतील मित्रपक्ष या ठिकाणी स्वतंत्र लढत असून त्यांना महाविकास आघाडीचे जोरदार आव्हान आहे। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक मैदानात आहेत। भाजपकडून निखिल चिद्दरवार, शिंदे गटाकडून अनिल ठाकूर तर महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून डॉक्टर नदीम हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात उतरले आहेत। या निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून त्यांच्या सौभाग्यवती मोहिनी नाईक यांना उमेदवारी निश्चित झाली आहे। पालिकेचं भूषवलं होतं, काय नेमक्या प्रतिक्रिया मिळतात मतदारांकडून? मतदारांचा आणि पूर्ण जनताचा खूप साथ भेटत आहे। या जिथे आमचे प्रचार दौरे सुरू आहे आणि मागील एक हफ्त्यापासून आमच्या प्रचार दौऱ्यामध्ये पूर्ण जनताचा साथ आणि आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे। जिथे जिथे जात आहे तिथे सगळीच जनताला बघून आणि त्यांचा संवाद करून 100% वाटत आहे की सगळ्यांचा विश्वास आमच्यावर आहे। आणि ज्या पद्धतीने वसंतराव नाईक साहेब स्वतः या नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष म्हणून होते आणि आज त्यांची नातसून म्हणून मला एक सौभाग्य लाभत आहे आणि लोकांचा विश्वास आणि आशीर्वाद आमच्या सोबत आहे। त्याच्यासाठी मी सगळ्या जनताचे आभारी आहे। आणि नक्की जसं वसंतराव नाईक साहेबांनी काम केलं आहे आणि पूर्ण नाईक परिवाराने जनसेवा केली आहे, त्याच जनसेवाच्या पूर्ण सेवा करायला मी पूर्ण लोकांना नक्की सांगणार आहे करतात। एकीकडे मित्रपक्ष आहे भाजप, शिवसेना यांचं सुद्धा आव्हान आहे आणि त्यात महाविकास आघाडी सुद्धा निवडणूक रिंगणात उभी आहे। कसं बघता या लढतीकडे? विरोधक काय करत आहे आणि कोणते आक्षेप टाकतात आणि कोणते विचार मांडतात ते त्यांच्या विषय आहे। आम्ही आमच्या कार्याला महत्त्व देतात आणि आमच्या विकासाच्या कामाला कसं गती देता येणार आहे आम्ही त्याच्यावर लक्ष देतात। शेवटचा प्रश्न, मतदारांना काय नेमकं आव्हान करा? मतदारसंघामधून जेवढे जनता आहे त्यांचा प्रतिसाद खूप सुंदर प्रकारे आमच्यासोबत आहे। आणि मतदारसंघामध्ये जेवढी जनता आहे त्यांना सगळ्यांनाच माहीत आहे की आपल्याला कसा प्रकारचा नगराध्यक्ष पुसदसाठी राहिला पाहिजे, जास्त सुशिक्षित राहिला पाहिजे आणि त्याच्या स्वतः मनामध्ये किती विकासाची संकल्पना आहे ते आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे। आणि ह्या सगळ्यापेक्षा महत्त्वाची माझी संकल्पना आहे पुसदसाठी स्वच्छ, सुंदर, सुशिक्षित, सुरक्षित आणि सुसंस्कृत पुसद घडवायचं आहे। तर आपल्या सगळ्याच आमची जनताला मी विनंती करते की सगळ्यांच्या आशीर्वाद जसं नेहमी सदैव नाईक परिवारवर राहिलेला आहे, सगळ्यांचा विश्वास राहिलेला आहे, तसंच विश्वास नाईक परिवारवर राहू द्या। आणि आमचे 31 उमेदवार नगरसेवकसाठी उभे आहे आणि एक नगराध्यक्षसाठी मी स्वतः उभी आहे। तर आपण सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळे उमेदवारांना आशीर्वाद द्या, घड्याळ ह्या चिन्हावर मतदान करा। पुसद नगर परिषदेत गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता टिकून आहे। यंदा भाजप स्वबळावर जोरदार तयारीत असून विकासाचा अजेंडा घेऊन आम्ही मतदारांसमोर जात आहोत। यावेळी परिवर्तन घडेल व पुसद नगरपालिकेवर भाजपची सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे। भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार निखिल चिद्दरवार यांनी मत व्यक्त केले आहे। भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून माझ्या मागे जनता अतिशय खंबीरपणे उभी आहे हे जाणवत आहे। मी घरोघरी जाऊन प्रचार करत असताना मला जाणवलं की जनतेचा अतिशय उत्तम प्रतिसाद आमच्या मागे आहे आणि आमच्या बरोबरीला आहे। एकंदरीत मित्रपक्ष जे आहेत त्यांचं सुद्धा आव्हान आहे आणि दुसरीकडे महाविकास आघाडी एकत्र लढत आहे। कसं बघता या लढतीकडे? मित्रपक्षाचं आव्हान जरी असलं तरी मित्रपक्षाचे आव्हान आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून माझ्या मागं जे संपूर्ण ताकद निलेभाऊ नाईक आणि आरतीताई फोपाटे, देवेंद्रजी फडणवीस, सुधीरभाऊ मुनगंटीवार, रवींद्रभाऊ चव्हाण यांच्या सर्वांची ताकद असल्यामुळे भारतीय जनता पार्टीचा अतिशय उत्तम असं या परिसरामध्ये नागरिकांचा पाठिंबा आहे। मतदारांना नेमकं काय आवाहन कराल? मतदाराला एवढंच आव्हान आहे, या देशामध्ये माननीय मोदीजींचा जो विकास रथ चालू आहे, माननीय राज्यामध्ये माननीय देवेंद्रजीचा या विकास रथ चालू आहे। पुसदमध्ये जर मतदाराला विकास हवा असेल तर विकसित पुसद करण्याचं आमचं ध्येय आहे आणि विकास या मुद्द्यावरच आम्ही या निवडणुकीमध्ये उतरत आहे।
या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आघाडीवर असून काँग्रेसचे माजी नगरसेवक डॉक्टर नदीम हे उमेदवार रिंगणात आहेत. नगरपालिकेचा अनुभव, दांडगा, जनसंपर्क आणि स्थानिक पातळीवरील ओळख यामुळे यंदा मतदार आपल्यालाच पसंती देतील असा दावा त्यांनी केला आहे. निवडणुकीत चौरंगी लढत रंगत असून पुसदचा मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात हे येत्या 3 तारखेला स्पष्ट होणार आहे. जनतेकडून भरघोस असं सहकार्य मिळत आहे. लोक आनंदित आहेत आणि लोक बदल व्हावा अशा पद्धतीच्या त्यांची विचारसरणी आहे. त्या निमित्ताने लोक उत्स्फूर्तपणे मला त्या ठिकाणी स्वागत माझा करीत आहेत. आणि साधारणतः गेल्या 40 वर्षापासून एकाच घराण्यात सत्ता असल्या कारणाने त्यांच्याकडून अपेक्षित कुठल्याही प्रकारचा विकास झालेला नाही. तर पुसद शहराचा एकदम भकास झालेला आहे. तर ह्या अशा परिस्थितीमध्ये बदल व्हावा या विचारातून जनता आलेली आहे आणि मी अनुभवी आहे आणि सक्षमपणे त्या ठिकाणी काम केलेलं असल्या कारणाने साधारणतः लोकांच्या मनामध्ये एखादा काम करणारा व्यक्ती त्या ठिकाणी असला पाहिजे म्हणून ते सर्व जनता मला त्या पद्धतीनं त्या नजरेने पाहत आहेत. हा माणूस काम करू शकतो. मतदारामधून मला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. गरीब असो, श्रीमंत असो, शिक्षित असो, अशिक्षित असो किंवा सर्व मतदाता, माझे सर्व सुज्ञ बंधू भगिनी युवा जेवढे मतदाता आहेत त्यांच्याकडून मला प्रचंड प्रतिसाद आहे. आणि अनेकांनी तर मला म्हटलं, भैया इथपर्यंत तुम्ही आले कशाला, आमचे मतदान तुम्हालाच आहे. आणि त्यामुळे निश्चितच सध्या तरी आमची स्थिती खूप फार चांगली आहे. काय मुद्दे घेऊन आपण मतदारांसमोर जात आहात? मुद्दे आमचे ठळक आहे. 100 मुद्द्यांचं आम्ही घोषणापत्र काढलेलं आहे. भ्रष्टाचारमुक्त प्रशासन, पुसद शहराचा सर्वांगीण विकास, हिंदवी स्वराज्य आणि परिवर्तन हे मुख्य मुद्दे आहेत. त्याचबरोबर नगरपालिकेकडून जे कचरा सफाई आहे, नाली सफाई आहे, आरोग्याचा विषय आहे, तो खूप मोठ्या प्रमाणावर योजना करून कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून रात्रीतून पूर्ण शहर साफ करणं, इंदोरसारखं किंवा शिरपूर हिंगणघाटसारखी व्यवस्था करणं. त्याचबरोबर नगरपालिकेतून विविध आम्ही कार्य करणार आहोत. जे मी मागेही सांगितलं की 5 वर्षात 2000 तरुणींना आम्ही नोकरी देणार आहोत. 2000 महिलांना रोजगार आणि 4000 इतर लोकांना रोजगार. अशा प्रकारे एकूण 8000 लोकांना रोजगार आणि नोकरीचा आमचा एक संकल्प आहे. मतदारांना काय आवाहन करणार? मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की बस झालं आता. 20 वर्ष तुम्ही एका घराण्याला दिला, 20 वर्ष तुम्ही इतर लोक यांचं राजकारण पाहिला. मागील 5 वर्षात राष्ट्रवादी अजित पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे डॉक्टर नदीम आणि भारतीय जनता पार्टी यांनी एकत्र येऊन नगरपालिकेचा कारभार चालवला. पण 5 वर्षात पुसदचा सत्यानाश करून टाकला, भ्रष्टाचाराचा थैमान मारला, विकासाचा नामोनिशाण नव्हता कुठेही, तीळ मात्र विकास झाला नाही. आणि झालेली कामं 40% कमिशन घेऊन केल्यामुळे 4 दिवसात सर्व उखडली, गड्डे पडले, तुटून पडली, गळाली. तर त्यामुळे आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. आणि मुख्य म्हणजे मतदाता स्वतः म्हणत आहे की आम्हाला वीट आला, आम्ही वैतागलो, आता आम्हाला कंटाळा आला या घराण्याचा, नाही घराण्याचा राजकारणाचा, या बाकी पक्षांच्या राजकारणाचा. आणि भारतीय जनता पार्टीने जे हिंदू लोकांसाठी विश्वासघात केला, हिंदू लोकांचाच विश्वासघात केला त्यांनी. खरं तर निले नाईक हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत. त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला मतं मागायला पाहिजे होती, परंतु त्यांनी मतं मागितली मोहनी नाईकसाठी. त्यामुळे या भाजपच्या नेत्यांनी, या नगराध्यक्षाच्या उमेदवारांनी आणि इतर जे नाईकनिष्ठ किंवा नाईक गटाचे दलाल लोक आहेत, या लोकांनी हिंदू यांच्याशी विश्वासघात केला आणि हिंदुत्व हे घेऊन नाईकांच्या बंगल्याच्या वेशीवर टांगून दिला, गहाण ठेवला. त्यामुळे हिंदू यांच्यावर नाराज आहेत, सामान्य मतदाता नाराज आहे. सगळं जाती, वर्ण, विषय सोडला, धर्म सोडला तर सगळे एकंदरीत सर्व मतदाता या लोकांच्या काम करण्याची पद्धती, यांचे भ्रष्टाचाराची प्रकरणं आणि वरून दाखवायचं की आम्ही एकमेकाच्या विरोधक आहोत, आतून साटेलोटे करून जे हे राजकारण करत आहे, हे सर्व जनतेच्या लक्षात आलं आहे, मतदारांच्या लक्षात आलं आहे.
त्यामुळे जनता प्रचंड नाराज आहे आणि यावेळेस परिवर्तन निश्चित होणार. शिवसेना धनुष्यबाण माननीय एकनाथरावजी शिंदे ज्यांनी लाडकी बहीण ही योजना सुरू केली, ज्यांनी अर्धा तिकीट आणि मोफत महिलांना निःशुल्क महिलांना ST प्रवास सुरू केला आणि अनेक महिलांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी योजना सुरू केली, त्या एकनाथराव शिंदे आमच्या या धनुष्यबाण पक्षावर सर्व मतं पडणार आहेत आणि आमचे सर्व नगरसेवक आणि स्वतः आम्ही निश्चित विजय संपादन करणार आहोत जनतेच्या सहकार्याने, जनतेच्या आशीर्वादाने आणि जनतेमुळे. महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट सचिन झिटे, पुसद, यवतमाळ.